पट्टण कोडुलीत गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेली श्री विठ्ठल बिरदेव यात्रा आज संपन्न झाली। या यात्रेत फरांडे बाबांचं हेडाम नृत्य पाहण्यासह त्यांची भाकणूक ऐकण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती। यात्रेदरम्यान देवाचा पालखी सोहळा, इंगळीच्या मानकरी पाटलांच्या बैलगाडीतून आणलेला ऊस लुटण्याचा कार्यक्रम यासह अन्य धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले। विठ्ठल बिरदेवाचा जयघोष करत उधळलेल्या भंडाऱ्यानं अवघा परिसर सोनेरी झाला होता। यात्रेत मानवी शरीरासाठी आरोग्यवर्धक असणाऱ्या घोंगड्याची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होऊन कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली। मंदिराचे मानकरी गाव कामगार प्रकाश पाटील, रणजित पाटील, अभयकुमार मगदूम, अनिल कुलकर्णी, पुरोहित नंदकुमार जोशी, मकरंद खटावकर, संजय रोडे यांच्यासह समस्त धनगर आणि पुजारी समाज यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत आज फरांडे बाबांना भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला। परंपरेनुसार फरांडे बाबांच्या गळ्यात गोणी अर्पण करण्याचा विधी पार पडला। भानस मंदिरात देवीची ओटी भरून लोकर, खारीक, खोबरे, तांदूळ, भंडारा आणि कडाकणी यांनी भरलेली गोणी फरांडे बाबांच्या गळ्यात अर्पण करण्यात आली। फरांडे बाबांना परंपरेनुसार निरोप दिल्यानंतर यात्रेची सांगता झाली। या यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता।